श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आता आषाढ महिना सुरू झालेला आहे. 24 जुलैपर्यंत आषाढ महिना आहे आणि मराठी कॅलेंडरनुसार आषाढ महिना हा चौथा असतो. खरं तर बघा, आषाढ महिन्यापासूनच सणांची सुरुवात होते. आता हा आषाढ महिना एक विशिष्ट महिना आहे आणि या आषाढ महिन्यांमध्ये काय सेवा आहे, ज्या आपल्याला करायच्या आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आषाढ महिन्यातला प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा आहे आणि हा आषाढ महिन्यात 3 मुख्य कारणासाठी ओळखला जातो. पहिला जो आहे आषाढी अमावस्या, जे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आणि दुसरं म्हणजे गौरी पौर्णिमा आणि तिसरं आहे दिव्यांची आवास. हे 3 महत्त्वाचे सण यावर्षी या महिन्यात आलेले आहेत. आणि ह्या महिन्यातच शेतकरीसुद्धा पावसाची प्रतीक्षा करत असतो. सगळीकडे हिरवळ, एकदम हिरवळ याचं वातावरण असतं. आता या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्या कुलदेवीचा मानपान करायचा असतो. बऱ्याच गावात बऱ्याच प्रकारात कुलदेवीचा आपल्या आराध्य देवीची पूजा केली जाते. पण आता आपल्याला माहीत आहे का, की म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी आषाढी एकादशी आहे ती ह्याच महिन्यात असते. आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायातले अनेक लोक भक्तिमय होऊन आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघतात आणि सगळे पंढरपूरला जाण्यासाठी निघतात. प्रत्येक भक्ताला ओढ लागलेली आहे ती आषाढी एकादशीची. तर आता या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही आहे, या आषाढी एकादशीला किंवा या आषाढी एकादशीच्या संपूर्ण आषाढी पौर्णिमेला असो किंवा अगदी महिन्याभरात तुम्ही नक्कीच तुमच्या कुलदेवतेच्या पीठावर जाऊन दर्शन घेऊ शकता. आता बऱ्याच गावात आषाढ महिन्यात नैवेद्य पण दाखवला जातो. आता बघा, या आषाढ महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवतेची ओटी भरावी. आणि जर शक्य नसेल तर आषाढ महिन्यात आणि जर शक्य असेल तर अशा महिन्यातनं एक तरी सवाष्णी आवर्जून जेवू घालावी, तेही आपल्या कुलदेवीच्या नावाने. ते खूप चांगलं असतं. आणि मुळात जर तुम्ही कुलदेवीसाठी आपण जे करत असतो ती जर आपण केलं तर ती आपल्याला भरभरून देत असते, आपल्या कुळाचा उद्धार करत असते, संरक्षण करत असते. म्हणून ह्या महिन्यामध्ये कमीत कमी एक तरी सवाष्णी आपण जेवू घालायची आहे. आता या आषाढ महिन्यामध्ये खरं तर चातुर्मास आषाढ नंतरच सुरू होतो. 6 जुलैला चातुर्मासाची सुरुवात होते. म्हणजे आषाढी एकादशीला जो आहे ना येणारी आषाढी एकादशी, त्यापासूनच चातुर्मासाची सुरुवात आहे आणि कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपते. आता या चातुर्मासामध्ये आपल्याला खूप जास्त सेवा करायची असते. या आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला काही नियमांचं पालनसुद्धा करायचं आहे. म्हणून जास्तीत जास्त या महिन्यामध्ये पांडुरंगाची सेवा करायची, नाहीतर भगवान विष्णूची जे तुम्हाला आवडेल ते सेवा तुम्ही करायची आहे. नक्कीच्या आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला शक्य असेल तर बघा, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावा किंवा व्यंकटेश स्तोत्र कमीत कमी वेळात तुम्ही पठण करू शकता. या आषाढ महिन्यामध्ये नक्कीच खूप चांगला अनुभव येईल. काय, ते जगाचे चालक मालक आहेत. विष्णू भगवान, पांडुरंग जे आहे ना, ते आपल्या जगाचे चालक मालक करता धरता ते सगळे आहेत. तर ते तुमच्या आणि माझ्यासारख्यांच्या अडचणी का नाही सोडवतील बरं? नक्कीच करतील. या आषाढ महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची जी सेवा करणं शक्य होईल ती तुम्ही आवर्जून करावी. नाहीतर रोज एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. आणि आषाढ महिन्यामध्ये तुळशीला जल अर्पण करा. कारण तुळशीला जल अर्पण करणंसुद्धा महत्त्वाचं असतं. कारण भगवान श्री हरिविष्णूंना तुळशीची सेवा अतिशय प्रिय आहे. म्हणून तुम्ही ही सेवा आवर्जून करावी. चातुर्मासामध्ये तुळशीचं अर्चन हे सुद्धा व्रत केलं जातं. तर आता ज्यांना ह्या गोष्टी करणे शक्य होत नाही त्यांनी या आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एक तुळशीपत्र तरी भगवान श्रीहरी विष्णू किंवा पांडुरंग म्हणा किंवा बाळकृष्ण असो ह्यांना आवर्जून अर्पण केले पाहिजे. आणि ह्या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही तुळस लावू शकता. पण काय करायचं माहीत आहे का, ह्या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही महिलांनी तुळस तोडायची नाही. काही कारणासाठी जर तुम्हाला तुळशीचे पान हवे असेल तर आपल्याला भगवान विष्णू किंवा बाळकृष्ण यांना
असं अर्पण करायचं असेल तर आपल्याला तुळशीला नमस्कार करून म्हणायचं आहे की हे तुळशी माता, मी ह्या कारणासाठी तुळशीचे पान तोडत आहे, तर मला माफ कर. आणि आवर्जून तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये एक तरी तुळशीपत्र भगवान विष्णूला किंवा पांडुरंगाला अर्पण करायचं आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे म्हणायचं आहे. कारण बघा, ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते ना, त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा सदैव वास असतो. कारण जिथे भगवान विष्णूची मनापासून सेवा केली जाते, ती लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असते. म्हणून लक्ष्मी माता त्या घरात नेहमी वास करते आणि त्या घरात कधीच कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. म्हणजेच त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास सदैव असतो. आता तुम्ही विचाराल, ताई तुळस सकाळी अर्पण करायची की संध्याकाळी? बघा, तुम्हाला जसं जमेल तसं पद्धतीने तुम्ही तुळस अर्पण करू शकता. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, आषाढ महिना अतिशय पवित्र आहे, तर ह्या महिन्यात कृपया मांसाहार करू नका. डोकं शांत ठेवून, मन शांत ठेवून तुम्हाला ही सगळी सेवा करायची आहे. आता आषाढ महिन्यामध्ये पांडुरंगाची सेवा करणारे अतिशय वारकरी संप्रदायातले लोक आपण बघू शकता, किती ते वारीला जातात, पंढरपूरला जातात. अशा प्रकारे तुम्हाला जाणं जमत नसेल तर तुम्ही घरच्या घरी बसून तुम्ही पांडुरंगांची म्हणा, भगवान विष्णूची किंवा बाळकृष्णाची ही सेवा अर्पण ही सेवा म्हणजे त्यांच्या पदरी तुम्ही त्यांच्यासाठी करू शकता. आणि भगवान विष्णूला ह्या महिन्यामध्ये एक तरी तुळशीपत्र तुम्हाला आवर्जून अर्पण करायचे आहे आणि मनापासून तुम्ही ही सेवा करायची आहे. बघा, मनापासून कुठलीही गोष्ट केली ना, तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्कीच विचारा. श्री स्वामी समर्थ.